रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील माचाळ या गावातील सौंदर्य पावसामुळे अधिकच खुललंय। उंच डोंगरातून फेसाळत कोसळणारे धबधबे, दाट धुकं आणि सतत कोसळणारा पाऊस पर्यटकांना आकर्षित करतोय। दक्षिण रायगडमध्ये 2 दिवसांपासून पावसानं उसंत घेतली आहे, तर कधी पाऊस कधी ऊन पडतंय, त्यामुळे आल्हाददायक वातावरण आहे। अनेक धबधबे पर्यटकांना भुरळ घालतायत। रायगडमधील धबधब्यांवरती पर्यटकांनी गर्दी केली आहे। पावसाळ्यात राज्यातील पर्यटकांचं आकर्षण असलेल्या सडा वाघापूरचा उलटा धबधबा वाहू लागल्यामुळे पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे। मात्र निर्बंधांमुळे पोलिसांनी हुल्लडबाजांवरती कारवाई केली। मल्हारपेठ पोलिसांनी 21 तर उमरज पोलिसांनी 38 वाहनांवरती कारवाई केली। अकोले तालुक्यातील हरिश्चंद्रगड, रतनगडासह सांदणदरी ही पर्यटन स्थळं वन्यजीव विभागानं पर्यटनासाठी बंद केली आहेत। मुसळधार पावसामुळे कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी वन विभागानं हा निर्णय घेतलाय। नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पाणीसाठा 43% गेलाय। सतत सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर, दारणा, नांदूर मधमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर गंगापूर धरणातून 4000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे गोदावरी नदीची पूरसदृश्य परिस्थिती कायम आहे। दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आलेलं आहे। ही दृश्य गोदावरी नदीची। अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत। लक्ष्मण, नक्की काय परिस्थिती नाशिकमध्ये, कोणकोणत्या धरणातनं कसा विसर्ग सुरू आहे, गोदावरी नदीची सद्यस्थिती काय? श्वेता, मी आता नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आहे आणि माझ्या मागच्या बाजूला नाशिकच्या गोदावरी नदीच्या पुराचं मापदंड सांगणारा दुतोंड्या मारुती आपल्याला दृश्यांमध्ये दिसतोय। दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्याच्या वरपर्यंत हे पाणी आपल्याला पाहायला मिळते। तब्बल 4000 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग जो आहे तो नाशिकच्या गोदावरी नदीमध्ये केला जातो। याचं कारण असं आहे की गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस कोसळतोय आणि या संततधार पावसामुळे नाशिकच्या गंगापूर धरण जे आहे त्याच्या पाणी पातळीत वाढ होती आणि त्यामुळे गंगापूर धरणातून 4000 क्युसेक्स इतका विसर्ग नाशिकच्या गोदावरी पात्रामध्ये केला जातोय। तर नाशिक जिल्ह्यातल्या इतर धरणांमधून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय। सकाळी 9 वाजेच्या सुमारास नाशिकच्या दारणा धरणातून 4079 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग होतोय। कडवा धरणातनं 795, तर नाशिकच्या समोर दिसणाऱ्या होळकर ब्रिज खालून तब्बल 4348 क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग जो आहे तो या गोदावरी नदीच्या पात्रामध्ये होताना आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय। तिकडे नांदूर मध्यमेश्वर धरणामधून देखील जवळपास 9500 क्युसेक्स 9455 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग जो आहे तो गोदा पात्रामध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि ह्या सगळ्यामुळे नाशिकची गोदावरी नदी जी आहे ती दुथडी भरून वाहताना दृश्यांमध्ये पाहायला मिळते। रामकुंड, लक्ष्मणकुंड, सीताकुंड हे जे प्रमुख गोदा काठावरचे कुंड आहे ते देखील पाण्याखाली आलेले आहे। तर समोर दिसणारे हे सगळे छोटी मोठी मंदिरं जी आहे गोदा काठची ती देखील या पुराच्या पाण्यानं त्या मंदिरांना वेढा घातल्याचं आपल्याला पाहायला मिळते। समोर गंगा गोदावरीचं प्राचीन मंदिर आहे, गांधी ज्योत आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते, सिद्ध पातळेश्वराचं मंदिर आहे, देव मामलेदाराचं मंदिर आहे। या सगळ्याच मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा जो आहे तो कायम आहे। पुढच्या काही तासामध्ये नाशिक जिल्ह्याच्या अर्थात गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये म्हणजेच त्र्यंबकेश्वर आणि या भागामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे ते अधिक असेल अशा प्रकारचा अंदाज हवामान खात्याचा आहे। आणि त्यामुळे पुन्हा एकदा गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग जर वाढवला गेला तर या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता देखील आहे। आणि म्हणून प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। त्यामुळे गोदावरी नदीच्या किनारी असलेल्या सर्वांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले, कारण सर्वच धरणातनं सध्या विसर्ग गोदावरी नदीपात्रात सुरू आहे। आणि आता इराण आणि इस्रायल युद्धासंदर्भातल्या बातम्या। अमेरिकेने इराणच्या अणुकेंद्रावरती हल्ला केला आणि त्यानंतर मध्य पूर्वेतील परिस्थिती आणखीनच स्फोटक झाली आहे। अशातच इराणनं एक मोठी घोषणा केली। इराणच्या संसदेनं धोरणात्मक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या होर्मुझ खाडी बंद करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आणि या निर्णयानंतर इतर देशांमध्ये इंधन दर वाढण्याची शक्यता निश्चित मानली जाते। इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीत या संदर्भात एकमत झालं असून अंतिम निर्णय लवकरच घेतला जाण्याची शक्यता आहे। होर्मुझ खाडी मार्गावरून जगातील जवळपास 1/3 तेल वाहतूक होते, त्यामुळे हा निर्णय जर झाला तर इंधन दरवाढीचा विस्फोट होऊ शकतो आणि याचा थेट फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसण्याची भीती आहे।
तर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर सर आपल्या सोबत आहेत. सर, स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. आपण सातत्यानं गेले काही दिवस या इराण आणि इस्रायल संघर्षासंदर्भात बोलतोय आणि आता तर होर्मुझ सामुद्रधुनी बंद करण्यासंदर्भात जर ठराव झाला आणि तो निर्णय झाला तर मग त्याचे परिणाम भारतासोबतच संपूर्ण जगावरती कसे होतील? इराणकडनं अशा स्वरूपाचा निर्णय घेतला जाणं हे अपेक्षित होतं. याचं कारण असं आहे की इराण क्षेपणास्त्रांनी किती काळ इस्रायलवरती हल्ले करणार, कारण त्याला एक मर्यादा आहे. एक तर हे जे बॅलिस्टिक मिसाईल्स इराण वापरतो आहे त्याचा एक मर्यादित साठा तर इराणकडे आहे, परंतु ते अत्यंत महागडे पण आहेत. त्यामुळे तरी ते एकेका वेळेला 150 200 बॅलिस्टिक मिसाईलनी अटॅक करत असले तरी त्यांना काही काळानंतर याच्यावरती मर्यादा येणार आहे. त्यामुळे कायनेटिक रिॲक्शन इराणकडनं किती काळ चालू राहील हा साशंकतेचा भाग आहे, कारण त्यांची आर्थिक परिस्थिती पण तेवढी नाहीये. दुसरा मुद्दा असा आहे की मग इराण कोणत्या प्रकारची रणनीती अवलंबू शकतो, तर त्याच्यामधली जे हायब्रिड वॉरफेअर आहे त्या रणनीतीचा त्यांच्याकडे एक ऑप्शन किंवा पर्याय हा उपलब्ध आहे. त्यापैकी पहिला जो आहे त्यांच्याकडचं जे ब्रह्मास्त्र आहे ते म्हणजे होर्मुझची जी खाडी आहे किंवा होर्मुझची जी समुद्रधुनी आहे, ज्याला स्ट्रेट ऑफ होर्मुझ असं म्हणतात, ही ऍक्च्युली पर्शियन गल्फ आणि अरबी समुद्र यांना जोडणारा हा एक निमुळता भाग आहे. हा साधारणतः 32 किलोमीटर वाईड त्याची ज्याला आपण म्हणतो विड्थ आहे आणि याच्या माध्यमातनं साधारणतः 1/3 ऑइल जे आहे हे जगाला पुरवलं जाणार, विशेष करून सौदी अरेबिया, इराक, कुवेत या देशांकडनं आणि युएई पण त्याच्यामध्ये आहे, यांच्याकडनं जे तेल जगभरामध्ये जहाजं घेऊन जातात ते प्रामुख्याने होर्मुझच्या समुद्रधुनीमधनं जात असतात आणि त्याच्यावरती निर्बंध आणणं किंवा ते बंद करणं याचा मोठा फटका हा निश्चितपणे तेलाची जी पुरवठा साखळी आहे त्याला होऊ शकतो. आता मुद्दा यामधला असा आहे की भारतावरती त्याचे कशा प्रकारचे परिणाम होतील, तर आपलं देखील आपण जे तेल प्रामुख्याने सौदी अरेबिया, युएई आणि इराककडनं भारत जे तेल आयात करतो आणि कुवेतकडनं कतारकडनं विशेष करून आपण LNG आयात करतो, या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने होर्मुझच्या समुद्रधुनीमधनं येतात. त्यामुळे याच्यावरती जर निर्बंध आणले गेले तर निश्चितपणे भारताला होणाऱ्या तेल पुरवठ्यावरती परिणाम होऊ शकतो. आता मुद्दा असा आहे की याची आपल्याला पण कल्पना होती की इराण अशा प्रकारचा मार्ग अवलंबू शकत असल्यामुळे आपण वेळी सावध होऊन साधारणतः भारताची पर दिवसाची गरज म्हणजे प्रत्येक दिवसाची आपली जी गरज आहे ती साधारणतः 55 लाख बॅरलची आहे पेट्रोल डिझेलच्या, ज्याला आपण खनिज तेल असं म्हणतो. ही 55 लाखांपैकी साधारणतः 22 लाख आपण सौदी अरेबिया, इराक आणि कुवेतकडनं घेत होतो. आता जर त्याच्यावरती निर्बंध आणले तर आपल्याला पर्यायी स्त्रोत काय आहे, तर आपल्याला पर्यायी स्त्रोत सगळ्यात मोठा जो आहे तो रशियाचा आहे आणि ऑलरेडी आपण रशियाकडनं साधारणतः 39 लाख आपण बॅरल्स हे आता घेणं सुरू केलेलं आहे. म्हणजे एका महिन्यामध्ये ते भारताने घ्यायला थांबवलं. दुसरा पर्याय काय आहे तर अमेरिका आहे. अमेरिकेकडनं देखील आपण आपली जी आयात आहे ती तेलाची वाढवलेली आहे. त्यामुळे जो नुकसान आपलं होर्मुझच्या समुद्रधुनीवरती इराणने आणलेल्या निर्बंधातनं होणार होतं ते आपण कॉम्पन्सेट करतो आहोत रशिया आणि अमेरिकेकडनं तेल आयात केल्याने. मात्र हा मुद्दा झाला तेलाच्या पुरवठा साखळीचा. मात्र आपण जो मुद्दा उपस्थित केला तो होता की तेलाच्या किमती वाढू शकतात का, तर त्या ऑलरेडी वाढायला सुरुवात झाली आहे. 13 जूनला ज्या वेळेला इस्रायलनी इराणवरती पहिला त्यांच्या न्यूक्लिअर साईटवर हल्ला केला तेव्हा जागतिक बाजारपेठेमध्ये तेलाची किंमत प्रति बॅरल ही $68 होती. ती वाढून 77 झाली आणि कालपर्यंत ती $79 पर्यंत गेलेली आहे जेव्हा अमेरिकेने पुन्हा एकदा इराणवरती हल्ला केला. आता जर त्यांच्या पार्लमेंटने निर्णय घेतला इराणच्या आणि तो प्रत्यक्षात आला त्यांच्या सिक्युरिटी काउन्सिलच्या मान्यतेनंतर, तर साधारणतः अंदाज हा $95 ते $100 प्रति बॅरल ही तेलाची किंमत जाऊ शकते आणि त्याचा फटका इतरही देशांना बसू शकतो. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा रशिया हा आपल्यासाठी उत्तम स्रोत आहे, अमेरिका आपल्यासाठी उत्तम स्रोत आहे. अर्थात केवळ हाच भाग नाहीये, तर रेड सीच्या माध्यमातून जे टँकर जातात त्याच्यावरती इराण पुरस्कृत संघटनांकडनं येत्या काळामध्ये काही हल्ले होऊ शकतात. त्यामुळे ती देखील एक भीती आहेच आहे. त्यामुळे काल पंतप्रधान मोदींनी जे आवाहन केलं आहे की याच्यामध्ये डिएस्केलेशन म्हणजे तणाव हा तात्काळ कमी झाला पाहिजे आहे, शांततेच्या त्याचप्रमाणे चर्चेच्या माध्यमातून याच्यावरती तोडगा निघाला पाहिजे आहे, कारण जग ऑलरेडी रशिया युक्रेन युद्धामुळे होरपळून निघतं आहे. पुन्हा एक नवा संघर्ष हा जगाची आर्थिक घडी पूर्णपणे
पूर्णपणे विस्कटीत करून टाकणारी आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या प्रार्थना ह्याच आहेत की लवकरात लवकर या संघर्षामधनं मार्ग निघावा. पण इराणचं आता एक भूमिका बघता हे युद्धाकडनं महायुद्धाकडे चाललंय असं नाही का वाटत? कारण इराण काही शांत बसायचं नाव घेत नाहीये. नाही, एक बाब लक्षात घ्या, याच्यातनं तशी महायुद्धाची शक्यता वगैरे किंवा याचे संघर्ष वाढण्याची शक्यता कमी आहे. याचं कारण लक्षात घ्या की इराणवरती 2018 पासून अत्यंत तीव्र आर्थिक निर्बंध आहेत आणि यामुळे इराणची आर्थिक अवस्था ही अत्यंत अवघडल्यासारखी आहे. त्यांच्याकडे ह्युमॅनिटेरियन ग्राउंडवरती त्यांना मेडिकलचा सप्लाय वगैरे युएनच्या निर्णयामुळे होतो आहे. दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही जर उघडपणे इराणला समर्थन म्हणजे आतापर्यंत त्यांना दिलं, पण उघडपणे या संघर्षामध्ये जर येमेन हा देश सोडला तर फारसे कोणी देश उत्सुक नाहीये. जर तुम्ही रशियाचा उल्लेख आपण केला तर रशिया ऑलरेडी युक्रेन युद्धामुळे होरपळून निघालाय. रशियावरती आर्थिक निर्बंध आहे. त्या दुसरा चीन जो आहे हा चीनच्या बाबतीमध्ये निश्चितपणे चीनचे आणि इराणचे मित्रत्वाचे संबंध आहेत. चीनच्या जवळपास 400 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकी या इराणमध्ये आहे. पण त्याचबरोबर इस्रायल पण चीनचा जवळचा मित्र आहे, त्यांचा स्ट्रॅटेजिक पार्टनर आहे, त्यांचा टेक्नॉलॉजी पार्टनर आहे. त्यामुळे चीनने देखील या बाबतीमध्ये अत्यंत सावध भूमिका घेतली आहे. इतर अरब देश देखील फारसे केवळ निषेध करणं याच्या पलीकडे जायला तयार नाहीये. आणि इराण हे वॉर फार काळ सस्टेन यासाठी करू शकत नाहीये की इराणच्या क्षेपणास्त्रांना मर्यादा आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडचा जो साठा आहे तो लवकर डिप्लेट होण्याची शक्यता आहे. कारण ऑलरेडी 10 दिवस हे चाललेलं आहे. त्यामुळे किती काळ तो टिकून राहील हा मुद्दा आहे. पण हे संघर्ष थांबेल का किंवा हा संघर्ष त्याची तीव्रता कमी होईल, पण संघर्ष नाही थांबणार. याचं कारण असं आहे की इराण जो हायब्रिड वॉरफेअर करेल किंवा इराण पुरस्कृत ज्या प्रॉक्सीज आहेत, ज्यांना प्रॉक्सीज असं म्हणतात की इराण पुरस्कृत ज्या संघटना आहेत, विशेष करून हिजबुल्ला असेल, हमास असेल किंवा हुती असेल, यांच्या माध्यमातून इराण हा संघर्ष चालू ठेवेल. तो इस्रायलवरती हल्ले करेल, रेड सी मध्ये काही अटॅक केले जातील, काही रिफायनरीजवरती रॉकेट अटॅक्स केले जातील, परंतु ते तेवढ्या पुरतच राहील. परंतु त्याचं मोठ्या युद्धामध्ये रूपांतर होण्याची शक्यता ही थोडी कमी आहे. याचं कारण असं आहे की जग ऑलरेडी कोविडच्या महामारीनंतर जगाची अवस्था अत्यंत अवघड झालेली आहे आणि त्याच्यानंतर रशिया युक्रेन युद्ध आलेलं आहे. जगामध्ये कोणत्याही देशाचा जीडीपीचा ग्रोथ रेट हा 3 ते 4%. एक भारत जर सोडला तर 3 ते 4% वरती कोणाचाच नाहीये. महागाई दर 9 ते 10% जाऊन पोहोचलेला आहे. युरोप ऑलरेडी होरपळून निघालेला आहे. त्यामुळे कोणी इतक्या प्रचंड उत्साहामध्ये असेल की ह्या संघर्षामध्ये पडण्याच्या तशी शक्यता कमी वाटते. दुसरा मुद्दा असा आहे की इराणला देखील कल्पना आहे. त्यामुळे इराणकडे प्रामुख्याने 2 प्रमुख ऑप्शन्स आहेत. एक तर काहीच न करणं, काही न केल्यामुळे अमेरिका हल्ले कमी करेल, इस्रायल हल्ले कमी करेल, आणि दुसरा मुद्दा असा आहे की प्रचंड तीव्र प्रतिसाद देणं. पण तीव्र प्रतिसाद जरी दिला किंवा प्रत्युत्तर दिलं तरी ते फार काळ चालणार नाहीये. त्यामुळे याचं रूपांतर एखाद्या महायुद्धात होईल अशी शक्यता कमी आहे. मात्र काही काळ का विना संघर्ष चालू राहील. बरं, मात्र हे युद्ध इथेच थांबावं, दोन्ही देशांनी शांतता पत्करावी यासाठी आता भारताकडनं किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडनं कुणाशी संवाद साधला गेलाय जेणेकरून या युद्धाचा परिणाम, विपरीत परिणाम हा भारतासोबतच संपूर्ण जगावरती होऊ नये यासाठी? बघा, भारत हा जगातला एकमेव एक असा देश आहे की ज्याचे एकाच वेळेला इस्रायल आणि पॅलेस्टाईन बरोबर समान संबंध आहेत. त्याचे एकाच वेळेला सुन्नी आणि शिया पंथीय देशांबरोबर समान संबंध आहेत. ज्यांचे एकाच वेळेला रशिया युक्रेन बरोबर समान संबंध आहेत. अमेरिका रशिया बरोबर समान संबंध आहेत. अशा प्रकारची रणनीती तुम्हाला फारशी जगामध्ये इतर देशांमध्ये कुठे दिसून येत नाही. भारताच्या दृष्टिकोनातून इराण हा आपला ऐतिहासिक काळापासूनचा मित्र देश आहे. जवळपास इसवी सन पूर्व 2000 पर्यंत इराण बरोबरच्या व्यापारी संबंधांचे अनेक दाखले हे आपल्याला देता येऊ शकतात. त्याचप्रमाणे जर तुम्ही शियापंथीय लोकसंख्येचा विचार केला तर इराण नंतर सगळ्यात जास्त शियापंथीय लोकसंख्या ही भारतामध्ये आहे. इराणच्या चबहार बंदराच्या विकासाचं कंत्राट हे सध्या भारताला मिळालेलं आहे. दुसरं जर आपण इस्रायलचा विचार केला तर इस्रायल आपला सामरिक भागीदार आहे. 1962चं चीनचं युद्ध, 1965चं पाकिस्तान बरोबरचं युद्ध, 71चं बांगलादेश युद्ध किंवा 1999चा कारगिल संघर्ष, या सगळ्यांमध्ये इस्रायलने आपल्याला अप्रत्यक्षपणे मदत केलेली आहे. इस्रायल आपला सामरिक भागीदार आहे, आपला तंत्रज्ञानाचा भागीदार आहे. त्यामुळे भारताचे दोघांबरोबर समान संबंध. यामध्ये भारताची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. भारत हा चुकूनही संघर्षाच्या आणि युद्धाच्या पक्षामध्ये नाहीये. हा संघर्ष शांततेच्या माध्यमातून सुटावा
ही भारताची भूमिका आहे आणि भारताने याच्यामध्ये तटस्थ राहणं, जसं चीन पण तटस्थ राहिला, भारतही तटस्थ राहणं याच्यामध्ये प्रेफर करेल. काल पंतप्रधान मोदींचं इराणच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर चर्चा पण झालेली आहे आणि त्यांना शांततेने किंवा याचं एस्केलेशन होऊ नये किंवा तणाव वाढू नये या दृष्टिकोनातून भारताकडनं आवाहन पण करण्यात आलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की भारताच्या आणि संपूर्ण भारतीयांची ही अपेक्षा आहे की आपले दोघांबरोबरची मित्रत्वाचे संबंध असल्यामुळे हा संघर्ष शांततेच्या माध्यमातून सुटावा ही सगळ्या भारतीयांची प्रार्थना आहे. बरं, आणि एकूणच बघूयात या संघर्षामध्ये पुढे काय होतं. मात्र तुम्ही सर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे गाढे अभ्यासक आहात, त्यामुळे यापुढे दोन्ही देशांनी काय भूमिका घ्यायला हवी जे संपूर्ण जगाच्या दृष्टीनं फायद्याचं असेल? नाही, मला असं वाटतं की इराण बरोबर अमेरिकेचे ऑलरेडी इराणच्या जो आण्विक विकासाचा कार्यक्रम आहे त्याच्यावर निर्बंध घालण्याच्या दृष्टिकोनातनं चर्चा सुरू होत्या. चर्चेचे 6 फेऱ्या पण झालेल्या होत्या. चर्चेची 7वी फेरी ही साधारणतः डी होती, त्याच्या पूर्वीच इस्रायलने इराणवरती हल्ला केलेला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ती शांती वार्ता म्हणा किंवा चर्चा म्हणा ही सुरू करणं अत्यंत गरजेचं आहे. याच्यामध्ये IAEA असेल किंवा युनायटेड नेशनची सिक्युरिटी काउन्सिल असेल हे देखील पुढाकार यामध्ये घेऊ शकतात. दुसरा मुद्दा याच्यामध्ये असा आहे की जर अमेरिका आणि इस्रायलला असं वाटत असेल की आम्ही इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम पूर्णपणे उद्ध्वस्त केला तर ते पॉसिबल सुद्धा नाहीये. याचं कारण असं आहे की अशाही प्रकारच्या बातम्या आहेत की ह्या अमेरिकेच्या अटॅक पूर्वी इराणने आपले अनेक जे सेंट्रीफ्यूज आहेत किंवा त्यांचे जे इक्विपमेंट्स आहेत, काही क्षेपणास्त्र आहेत ते इतर ठिकाणी हलवले होते. अर्थात ते प्रत्येक ठिकाणी कुठे त्यांनी हाईड केले हे म्हणजे हे गोष्टी आयडेंटिफाय करणं हे देखील खूप अवघड असतं. मुळात मुद्दा असा आहे की यामध्ये जरी इराणमध्ये सत्तांतर झालं तरी लक्षात घ्या, जसं सद्दाम हुसेनच्या बाबतीत इराकमध्ये घडलेलं होतं, इराकमध्ये सत्तांतर व्हावं यासाठी अमेरिकेने प्रचंड प्रयत्न केले आणि तिथं सत्तांतर झालं देखील, परंतु त्यानंतर इराकची अवस्था काय झाली हे देखील आपण पाहतो आहोत. त्यामुळे याच्यामध्ये इराणमध्ये सत्तांतर व्हावं, इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम पूर्णपणे नेस्तनाबूत केला जावा, या दोन्ही दृष्टिकोनातून शक्तीचा मार्ग किंवा संघर्षाचा मार्ग हा फारसा संयुक्तिक आहे असं मला वाटत नाही. त्यापेक्षा ह्या गोष्टी चर्चेने पण होऊ शकतात. बराक ओबामांनी अशाच प्रकारचा करार हा इराण बरोबर केलेला होता आणि तो करार साधारणतः 4 वर्ष टिकला, पण ट्रम्पच्या काळामध्ये 2018 मध्ये अमेरिका त्याच्यातनं बाहेर पडला. मला असं वाटतं की एका सर्वसमावेशक कराराची इराण बरोबर गरज आहे, ज्याच्या माध्यमातून हा जो संघर्ष आहे तो निवडण्यामध्ये मदत होऊ शकते. बिलकुल. खूप धन्यवाद शैलेंद्र सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात आणि खूप महत्त्वाची आणि ही माहिती दिलीत या इराण आणि इस्रायल संघर्षासंदर्भात आणि एकूणच जगावरती त्याचे काय परिणाम आणि काय एकूणच पुढे घडू शकतं या संदर्भात. त्यासाठी धन्यवाद. आणि